नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। मॉडर्न कॉलेजमध्ये राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा। मॉडर्न ज्युनियर कॉलेज अकोले येथे नुकताच राष्ट्रीय गणित दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। हा दिवस भारताचे महान गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो। कार्यक्रमाची सुरुवात रामानुजन यांच्या प्रतिमेचं पूजन व पुष्पांजली अर्पण करून झाली। यानंतर इयत्ता 11वी शास्त्रमधील विद्यार्थ्यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवन कार्यावर आधारित भाषणे सादर केली। गणित विषयावर आधारित पोस्टर सादरीकरण करण्यात आले, ज्यामध्ये 11वी व 12वीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। विशेष आकर्षण म्हणजे गणित प्रदर्शन, जिथे सर्वच विद्यार्थ्यांनी गणितीय मॉडेल्स, सिद्धांत आणि प्रकल्प सादर केले। या प्रदर्शनाने गणिताच्या व्यावहारिक आणि तांत्रिक उपयोगांची ओळख करून दिली। कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी उपप्राचार्य श्री जोंधळे सर गणिताच्या महत्त्वावर भाष्य करत विद्यार्थ्यांना गणित विषयात प्रावीण्य मिळवण्यासाठी प्रोत्साहित केले। उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षिसे देऊन गौरवण्यात आलं। राष्ट्रीय गणित दिवस साजरा केल्याने विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयीची आवड वाढीस लागली असून हा दिवस शाळेत सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला। सदर कार्यक्रमाचे नियोजन गणित विषयाचे शिक्षक श्री सातपुते सर व श्रीमती नवले मॅडम यांनी केलं होतं। त्यांना प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले। म्हणजे आपण म्हणजे अप्रॉक्सिमेटली त्या काळात काढलेले होते आणि ते आज सायंटिस्टने सुद्धा प्रूव्ह करून सांगितले की हे जे कॅल्क्युलेशन्स आहे ते बरोबर आहे। त्या कॅल्क्युलेशनच्या आधारे रॉकेट लॉन्चचा बेस पक्का झाला। नंतर त्यांनी ट्रिग्नोमेट्रीचा पण खूप अभ्यास केला। नंबर काय होता तर ते बोलले की 1729 व्हेरी अनइंटरेस्टिंग नंबर। तर मग रामानुजन यांनी त्याच्यावर विचार केला। म्हणजे आज पृथ्वीवरून जे वरती रॉकेट्स जातात त्याचे जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते त्या काळामध्ये अंदाजे त्यानंतर त्यांनी काय केलं होतं, ट्रायंगलचे ट्रिग्नोमेट्रीचे थिअरम्स त्यांनी अंदाजे जर काढले असते तर मग त्यांनी ती पायची व्हॅल्यू अचूक कसं काय इतकी बरोबर कसं काय आपण आता मला सांग गुगलला जर तू सर्च केलं मी तर भरपूर आता त्यांच्या आईवडिलांचे पण मी शोध घेत होतो कोण त्यालाच अनुसर बायनॉमियल शासन केले। त्याचा एक ट्रायंगल तयार केला। आपण पासकल लॉवर x + y सेकंड नंबर टू सेकंड लास्ट नंबरची ॲडिशन केली, त्याची ॲडिशन 101 येत होती। तर अशी 3 + 98 4 + 97 अशी ॲडिशन करत सर्वात जाऊन तर 101च येत होतं। तर 1 ते 100 पर्यंत असे 50 पेअर बनत होते। तर त्यांनी ते 50 पेअरला हे उत्तर येत आहे 100 ते मल्टिप्लाय केलं 5000 असं होतं। मॅथमॅटिक्स याला मॅथमॅटिक्स असं म्हणतात आणि याला जगात सर्वश्रेष्ठ असं IQ lunar eclipse असून त्यानंतर आर्किमिडीज यांनी द प्रिन्सिपल ऑफ इव्हेंट्स म्हणजे उत्साहाचे तत्व कसे त्यांनी लावलेलं उत्साहाचे तत्व म्हणजे त्यांनी त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर समजा पाणी आपण पाण्यात समजा उडी मारली तर पाण्यात डायरेक्ट खाली नाही जात, थोडं वरती तरंगलेलं असतं तर त्यालाच उत्साहाचं तत्व असं म्हटलं जातं। त्यानंतर मेथड ऑफ एक्सॉशन, त्यानंतर इनोव्हेटिव्ह मशीनचं शोध यांनी आर्किमिडीज बरोबर ना। हा 4n काय होईल कसं होईल?
ज्यांचा जन्म 1114 साली कर्नाटक येथील विजयपूरमध्ये झाला. त्यांचं मुख्य कार्य हे आपल्याला सिद्धांत शिरोमणी यामध्ये बघायला भेटतं, ज्याचे त्यांनी मुख्य 4 भाग केले. पहिला म्हणजे लीलावती, दुसरा म्हणजे बीजागणित आणि तिसरा म्हणजे ग्रहगणित आणि गोलाध्याय. या 4 भागांमध्ये त्यांनी मुख्यतः अर्थमॅटिक्स, अल्जेब्रा, मॅथमॅटिक्स ऑफ प्लॅनेट आणि स्फिअर यांच्याविषयी माहिती लिहिली. त्यांना आपण कॅल्क्युलसच्या काही सिद्धांतांचा जनकही म्हणू शकतो. त्याचबरोबर हे 11th सायन्स मॅडम या ना पुढे उभे Archimedes is a great Indian mathematician who has discovered many principles and the name of the principle Archimedes हे जे mathematician होते ते physician होते. त्यांनी वेगवेगळे principles त्यांनी असा विचार केला जेव्हा आपण पाण्यामध्ये दगड टाकतो तर तो डायरेक्ट निघून जातो, पण त्याच्यापेक्षा जास्त वेट असलेली ठोस पाण्यावरती का तरंगते. तर त्यांनी असा विचार केला आणि त्याच्यामध्ये इक्वेशन the density of boat is less than water. वॉटरच्या डेन्सिटीपेक्षा बोटची डेन्सिटी खूप कमी प्रमाणात आहे, त्यामुळेच ते फ्लोट होतं. आणि डेन्सिटी ऑफ वॉटर 1000 आहे, 1000 किलोग्राम मीटर पर क्यूब. ह्या डेन्सिटीपेक्षा शिपची डेन्सिटी कमी आहे, त्यामुळेच ते फ्लोट होतं. आज कम्पेअर टू रॉकची डेन्सिटी ही फार जास्त प्रमाणात आहे आज कम्पेअर टू वॉटर, त्यामुळे ते फ्लोट होण्याच्या पलीकडे ते खाली होतं. सेकंड पॉईंट इज बियॉन्ड फोर्स. बियॉन्ड फोर्स इज ग्रेटर दॅन देअर वेट. त्याच्या वेटपेक्षा बियॉन्ड फोर्स हा जास्त प्रमाणात अप्लाय होतो, त्यामुळेच त्याचे तरंगतं. इथे बियॉन्ड फोर्स फार कमी प्रमाणात अप्लाय होतं, त्याच्या वेटपेक्षा. थर्ड वन इज देअर शेप. याचा शेप हा फिश सारखा असतो. फिशला पाण्यामध्ये पोहण्यासाठी जे शेप दिलेला आहे तो आपल्या इंजिनियर्सनी तसंच ट्राय केलं. थर्ड वन इज त्याच्यामध्ये जे आहे ते हॉलो स्पेस आहे, एअर रेजिस्टन्सने त्याला फ्लोटिंगला व त्याचं वेट बॅलन्सिंगला हेल्प होते, त्यामुळे बोट ही पाण्यावरती तरंगते. तिचं वेट जास्त असलं तरी आणि दगड हा वेट कमी असलं तरी पाण्यावरच्या खाली. थर्ड वन इज हॉट एअर बलून. हॉट एअर बलून आपण असं बोलतो की आकाशात बलून. वृत्तसंकलन विभाग, सुराज्य मराठी नेटवर्क, अकोले. आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.